प्रस्तुत आपण श्लोक क्रमांक 50 आणि ओबी क्रमांक 998 ला थांबलेलो होतो। तत्पूर्वी त्यांनी सांगितलं होतं, हे कुंतीपुत्रा, ज्ञाननिष्ठेची योग्यता प्राप्त होणे, एतद्रूप सिद्धीला प्राप्त झालेला पुरुष ज्या प्रकारे ब्रह्माला प्राप्त होतो तो प्रकार माझ्या तोंडून सापेक्षताच निश्चयाने जाण की जी ज्ञानाची पराकाष्ठा आहे, ज्ञानाची अंतिम स्थिती आहे, तो जो प्राप्त झालेला ज्ञाननिष्ठेची योग्यता ज्याला प्राप्त झाली किंवा एतद्रूप सिद्धीला म्हणजे आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला, ब्रह्माला प्राप्त झालेला कसा असतो तो माझ्या तोंडून ऐक। आणि ती पराकाष्ठा आहे म्हणजे परिसीमा आहे, शेवट परमार्थातला इंडचा भाग तुला सांगतो, महत्त्वाचा भाग सांगतो। ते म्हटले की तशी दैवयोगाने ज्या कोणाला श्री गुरूंनी केलेल्या तत्वमस्याधिक महावाक्य उपदेश श्रवणाबरोबर द्वैत भेद नाहीसे बाधित होऊन वृत्ती आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते, तैसे जया कोणासी दैवे गुरुवाक्य श्रवणाची नि सवे। आता इथे गुरुवाक्य श्रवणाचे नि सवे इथं त्यांनी तत्वमसी महावाक्याचा इथे डिटेल त्यांनी देऊन टाकलेले। गुरु काय वाक्य सांगतात तर तत्वमसी वाक्य, आणि ते श्रवणा सवे द्वैत गिळून विसंवे आपण पया वृत्ती। गुरुजींनी सांगितलेलं नाम सांगितल्याबरोबर तत्वमसी ताबडतोब तो द्वैत त्याचं निघून जातो आणि त्याची वृत्ती त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते आणि द्वैत बाधित होतं, भेद नाहीसा होतो आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची वृत्ती स्थिर होते। त्यावेळेला त्या कर्मकर्त्याला, त्या ज्ञानाला कोणतंही कर्म शिल्लक राहत नाही। ते म्हणते मग त्याला काही एक कर्तव्य कर्म करण्याचे उरत नाही। उरते असे कोणी म्हणावे? आपण पाहिलं होतं वाचन आणि चौथी याच्या ठाई काही करण्याची नाही किंवा तृप्ती झाली या साधने अपैशी सरती देख आत्मदृष्टी तैसी। ज्याला आत्म्याचं ज्ञान झालं त्याला कोणतेही कर्म शिल्लक राहत नाही। असेल का तर दृष्टांत देशात आकाश दृष्टांत देतात, आकाश सर्वत्र आहे, मग ते कुठून कुठं जावं असं काय आहे का? इकडून तिकडून जावे नाही, तर आकाश सगळीकडेच आहे। त्याप्रमाणे त्याला कोणतं कर्म करायचं नाही, कर्मसुद्धा काय स्वरूप होऊन जातं, त्याचं स्वरूप जातं। पहा की आकाश सर्वत्र व्यापक भरलेले असल्यामुळे त्याला इकडून तिकडे जाणे किंवा तिकडून इकडे येणे या क्रिया घडतात काय? नाही। म्हणून ज्यास आत्मसिद्धी प्राप्त झाली आहे त्याला खरोखर निश्चय करून काही एक कर्तव्य उरत नाही। आता हे आपल्याला कळणार। जर आपल्याला काही आपली कर्तव्य शिल्लक येत असं वाटतंय तर समजायचं का अजून थोडीशी काय आहे, कसर आहे। पण ज्या मंद प्रज्ञा अधिकाऱ्यास महावाक्य श्रवणाबरोबर, आता कोणाला हे काम राहत नाही, ज्याची गुरुजींनी सांगितलेल्या तत्वमसी महावाक्याने ताबडतोब द्वैत निघून गेलं आणि त्याची वृत्ती आत्मस्वरूपाकार झाली, त्याला कोणतेही कर्म राहिले नाही। परंतु ज्याचं झालं नाही त्याला मात्र संशय निराश करण्यासाठी का मला ती गोष्ट प्राप्त होत नाही म्हणून त्यांनी मनन करायचं, मला का असं होत नाही। मग त्याने त्याला दिलेल्या नामाचं सारखं मनन करायचं, मी तो आहे, मी तो आहे, मी तो आहे। मग मला का नाही साध्य होतं त्याचा मला निधी ध्यास, मला का नाही होत तसं, मला का नाही तसं होत करण्यात सांगितलेले आहे। आणि ज्याचा निवृत्त झालेला आहे त्याची काही गोष्ट नाही असा उत्कृष्ट अधिकारी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री चरणाची शरणागती पत्करून गुरुमुखाने तत्वमस्याधिक महावाक्य उपदेशाचा उच्चार झाल्याबरोबर काना वाचनाची भेट होऊन श्रवणाची सवे सरीसाशी अहम ब्रह्मास्मी त्या कारक वृत्तीवर आरूढ होऊन अर्थात जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होऊन ब्रह्म ऐक्य स्वरूप विषय अज्ञान निवृत्त होते। मग त्याच्याविषयी जे त्याला अज्ञान होतं, मला देव कळत नाही, मी परमात्मा काय हे कळत नाही, मी कोण आहे, हे सगळं अज्ञान त्याचं काय झालं, निवृत्त झालेले। आणि त्याचबरोबर ब्रह्मवस्तूचा आत्मसाक्षात्कार होऊन राहतो आणि त्यावेळेला तो स्वतःलाही ते वेळी आपणासहित ही भूते आशेषे माझ्या स्वरूपी अखंडित दीक्षित असा, पण असा वस्तुस्वरूप होणारा उत्कृष्ट अधिकारी कवनू एकू, जो असा उत्कृष्ट अधिकारी विरळा ही गोष्ट आहे। कोणत्या ओळीचं निरूपण चाललं होतं ते म्हटले 91 प्रमाणे काना वचनाची नि भेटी, कानात बाबाने सांगितल्याबरोबर त्या वचनाच्या योगाने डायरेक्ट परमात्म्याची भेटी 4 क्रमांकावर अर्थ दिलेला आहे। शिष्याच्या कान व गुरु वचन याची भेट,
शिष्याचे श्रवण इंद्रिय आणि त्यांच्या मुखातून पाडणारा शब्द त्याची भेट झाल्याबरोबर सरीसापैकी रटी त्याच बरोबर वस्तू होऊन येऊ टिकवून ऐकू कोणती वस्तू होऊन जातो आत्मवस्तू होऊन जातो का तर त्याने मागे स्वकर्माच्या योगाने काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म याचे रजतम जाळून टाकलेले असल्यामुळे त्याला ती गोष्ट ताबडतोब प्राप्त होते आणि मग त्याच्याकडे ते वैराग्य असल्यामुळे किंवा इंद्रिय स्वैरवर्तन करायला लागली ती रिकाता विटाळली होती पूर्वीच्या काळामध्ये जी विटाळलेली इंद्रिय होती ती त्याने प्रत्याहार तीर्थी नाहली म्हणजे त्यांना दमन केलं त्यांचं शम दमावरी हरी ती इंद्रिय जेव्हा भरकटायला लागली तर त्यांनी रिटर्न करून त्यांना तिथे थांबून ठेवल्यामुळं ती शुद्ध झाली आणि मग स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पणी सकळ आपण केलेले सगळी कर्माची फळं तिथं अर्पण करून घेऊन केले आढळ वैराग्यपद मग तो वैराग्यपदाच्या ठिकाणी असा लेवलला गेला त्या वैराग्यपदाच्या तिथे गेल्यानंतर आत्म्याची ताबडतोब भेट होती कोणाला वैराग्यपदाची गरज आता जास्त सांगितली ज्ञान झालं पण ज्ञानाचा प्रतिबंध काय करायचा आहे वैराग्य पाहिजे हे स्पीड ब्रेकर आहे हा संसार दिसणार मग त्याच्यावर त्याला मात करण्यासाठी वैराग्य निर्माण झालं पाहिजे ते नास्क वैराग्य म्हणजे काय जसं एखाद्याला कळालं की जेवायला बसल्यानंतर श्लोक म्हटल्यानंतर जेव्हा पण त्याला सांगितलं त्याच्यात विष कालवलेले मग तो जसं ताट टाकून जातो तद्वत त्याला जेवायला या सर्व प्राणीमात्राबद्दल उलटीसारखं वाटतं कुत्र्याने केलेल्या उलटीप्रमाणे वाटतं त्यावेळेला मग स्वरूपाच्या घराकडे जाताना आडवा येणारा प्रपंच बाधित होतो कशामुळे वैराग्यामुळे आयशी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी ती सामुग्रीकीरपुरी मिळविली आत्मसाक्षात्कारासाठी लागणारी सगळी साहित्य त्यांनी अशी पहिलीच मिळवून ठेवलेली होती आणि त्यामध्ये आईशी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी ते सामुग्रीकीरपुरी मिळविली जी आत्मसाक्षात्काराच्या गरजेसाठी लागणारी सगळी साहित्य त्याने अगोदर मिळवली आणि तेची समयी सद्गुरू भेटले पाही त्याच वेळेला सगळी त्याची भूमिका म्हणजे आता पेरणीच्या अगोदर सगळी तयारी केली नांगरणी वखरणी सगळी असं लुसलीच आणि त्याच वेळेला पेरणारा माणूस पण भेटला ताबडतोब त्याला त्याप्रमाणे तेची समयी सद्गुरू भेटले पाही तेवीच तीही काही वंचिजे ना आणि ते गुरुजी भेटल्यानंतर त्यांनी पाहिली याची सगळी तयारी आहे मग त्यांनी सुद्धा कोणती माघार घेतली नाही वंचिजे ना 20 क्रमांकाचा अर्थ सांगितले प्रतरणा केली जात नाही गुरुजी त्यावेळेला त्याला म्हणत नाही मी आज पेरणी करणार नाही ते लगेच त्याच्या त्या गोष्टीची पूर्तता करतात आणि शेवटच्या ओळीला आपण येऊन थांबलो होतो ती ओळ अशी होती 98 क्रमांकाची तथापि आत्मसिद्धी प्राप्त होण्यास काही काळ लागणारच याच दृष्टांत सांगतात त्याची सगळी पूर्वतयारी झाली ज्ञान मिळवण्याची ज्ञानही त्याला दिलं गुरुजींनी त्यांनी काही कमी जास्तपणा केला नाही पण त्या ज्ञानाची त्याची गाठ व्हायला थोडा वेळ जाणार हे कोणत्या अधिकाऱ्याचं वर्णन चाललंय मंद प्रज्ञ अधिकाऱ्याचं वर्णन चाललं म्हणजे तुमच्या आपल्यासारखंच आणि जे संत लेवलचे त्यांना गुरुजींनी सांगितलं त्याच वाक्याबरोबर ते तद्रूप झालेले मग ते म्हणतात 98 क्रमांकाची ओळ वाचतो काल आपण तिथे थांबलो होतो तथापि आत्मसिद्धी प्राप्त होण्यास काही काळ लागणारच यास दृष्टांत सांगतात परंतु औषध घेता क्षणी तात्काळ रोगाची निवृत्ती होऊन आपले मूळचे प्रकृतीचे आरोग्य प्राप्त होते काय औषध घेतल्यावर लगेच बरं वाटतं काय तूप खाल्ल्यावर लगेच रूप प्राप्त होतं का नाही अथवा प्रातकाळी सूर्य उगवता क्षणी मध्यान्ह काळ होतो काय नाही सूर्य उगवल्याबरोबर लगेच दुपार होती काय डोक्यावर सूर्य जातो का नाही आता इथे काल आपण थांबलो होतो तेव्हा काय सांगितलं मध्यान्ह तिकडे 16व्या अध्याय सांगितलं की मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे असा मध्यान्हाचा काळ जेव्हा पूर्ण सूर्य डोक्यावर येतो त्यावेळेला आपली सावली कुठे अलीकडं पलीकडं पडत नाही तर आपली त्यावेळेला ज्यावेळेला डोक्यावर सूर्य येतो तेव्हा ती सावली आपली आपल्याच पायाखाली तुडवली जाते तद्वत लगेच होईल का ही घटना लगेच त्याला लगेच स्वतःची देहबुद्धी नाश पावल्यासारखी होईल का नाही होणार कोणासाठी सांगितलंय मंद प्रज्ञ ज्याने औषध घेतले पण लगेच काय त्याला गुण येणार नाही इथपर्यंत आलो होतो आपण आता पुढे पाहूया उत्तम जमीन असून बघा पर्जन्यवृष्टी चांगली झाल्याने ओल झाली व त्यात उत्तम बीजही पेरले म्हणजे त्यास पुष्कळ पीक येते हे खरे परंतु अर्जुना त्यालाही काही वेळ लागतो एवढेच
बघा आता त्यांनी दृष्टांत कसं दिला, सगळ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत, पण कंस यायला वेळ लागणार. पेरणी झाली, सगळं झालं तरी त्याला पूर्णपणे फळ यायला वेळ लागेल. उत्तम सोपा मार्ग मिळाला व त्यात सुसंगतीचाही त्याला जुळूनच लाभ झाला, तरी सुद्धा ज्या मुक्कामाच्या ठिकाणी आपल्यास जावायचे आहे तेथे पोचणे होईलच, तरी पण जगण्यासही काही वेळ लागणारच. जाण्यास पाहिजे तर ती पण जगण्यासही काही वेळ लागावायचाच. 1000 बघू, 1000 काय परी पाणी जे वाचून वेळू लागेची की 1000 बघा बरं, वेळ लागणार असणार पोचायला, जायला वेळ लागणार. इथे जगण्याला सांगितलंय. 1000 ओळीचा अर्थ वाचायचा आहे. सोपा मार्ग तयार झाला आणि चांगल्या संगतीचा योगही जुळून आला तर मुक्कामाला पोहोचणे होईल, परंतु त्यासही काही काळ हा पाहिजेच. जगण्यासही नाही, जाण्यास पाहिजे. जाण्यास बघा किती जाण्यास जाण्यास बस. आता केलं जाण्यास, गचा अर्धी दांडी ओढली झालं, पण 3 दांड्या झाल्यात आता. उत्तम सोपा मार्ग मिळाला, काय नाम साधन मिळालं, त्यात सुसंगतीस त्याला जुळून आली, सत्संगही भेटला, तरी पण जागेवर पोचण्यास वेळ लागतो. त्याप्रमाणे वैराग्य ही प्राप्त झाली. काय झाले? प्राप्त झाली. त्यात सद्गुरूही भेट झाली, त्यात सद्गुरूंचीही भेट झाली व नित्य अनित्य विवेकाचा चित्तात अंकुर फुटला. म्हणजे ज्ञान प्राप्ती करून घेण्याचीही अंतःकरणात तीव्र इच्छा निर्माण झाली. 1 नंबर 1001 ची ओळ. तैसा वैराग्य लावू झाला, वरी सद्गुरू भेटला, जीवी अंकुर फुटला विवेकाचा. काय सारे काय आसारे असा नित्य अनित्य विवेकाचा अंकुर फुटला. काय सारे काय आसारे वैराग्य प्राप्त झालं, सद्गुरूंची भेट झाली. ना आता तिसरी गोष्ट काय? नित्य अनित्य तेची जोडे साच. नित्य अनित्य काय त्याची आपल्याला जाणीव झाली आणि मग ज्ञान प्राप्ती करून घेण्याचीही अंतःकरणात तीव्र इच्छा निर्माण झाली. आता इथे मुमुक्षुत्व नंतरचं सांगितलेले. पहिले एक मुमुक्षुत्व आहे, काही मी उद्धार, हे पहिलं मुमुक्षुत्व आहे. आणि दुसरं मुमुक्षुत्व आहे, कै आईशी दशा येईल माझे अंगा, किंवा जीवना वेगोळी मासोळी. ही सद्गुरू भेटल्यानंतरची मुमुक्षुत्व आहे आणि एक सद्गुरू भेटायच्या अगोदरचं मुमुक्षुत्व आहे. बघा 2 पद्धतीचे. मला असं कधी होईल, तो मज व्हावा, तो मज व्हावा, हे एक वाटणं आहे. आणि पहिलं काहीच दिशा नाही, तेव्हा तो म्हणतो मला हा मार्ग भेटेल का, मी कोणत्या मार्गाने जाऊ, कशाने माझी गती होईल, ते मुमुक्षुत्व आहे. आणि आता संत भेटल्यानंतर बघा वैराग्यही प्राप्त झाली, यात सद्गुरूही भेट झाली, नित्य नित्य विवेकाचा चित्तात अंकुर फुटला आणि मग ज्ञान प्राप्ती करून घेण्याची अंतःकरणात तीव्र इच्छा निर्माण झाली. जीवना वेगवळी मासुळी किंवा लाहीची आकपरी कीर झाला. तड 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 लाई उडते तसं वाटलं आपल्याला कधी. मग त्यांच्या उपदेशाने अर्थात ब्रह्मच एकमेव सत्य आहे, त्या वाचून इतर सर्व प्रपंच भ्रांतिरूप आहे, हाही पाहिजे होता. मग त्यांच्या उपदेशाने अर्थात ब्रह्मच एकमेव सत्य आहे व त्या वाचून इतर सर्व प्रपंच भ्रांतिरूप आहे, हाही असा उपदेश ऐकून साधकाचाही त्याचप्रमाणे अनुभूती निश्चयही दृढ केला. त्यांनी पण तसंच केलं. बाबांनी सांगितलं हे खोटं आहे ना, चल खोटं आहे. आणि मग तिकडं दिसतंय मात्र कसं आहे, खोटं आहे. दिसतंय कसं, प्रपंच हा खोटा, शास्त्र निवडला खोटा आहे, शास्त्र निवडलाय सगळं आहे, तरी पण वाटतोय कसा, खरा. आणि मग खरा वाटतोय आणि तो खोटा वाटावा, त्याच्यासाठी काय पाहिजे साक्षीला सद्गुरू. आपल्याला मिळालेली नाम साधना त्याची तिथे जोड लावली पाहिजे. म्हणजे गणित सोडवताना त्याची मदत त्या हाच्याची घेतली पाहिजे. त्याचा तोही निश्चय झाला.
परंतु असे तेच ब्रह्म जे सर्व व्यापकत्व. बघा काय झालं, गुरुच्या उपदेशाने अर्थात ब्रह्मच एक सत्य आहे हा दृढ निश्चय झाला, परोक्ष ज्ञान झालं. काय बाबा सांगतात हे सगळं जगत ब्रह्म आहे, त्या वाचून सर्व प्रपंच भ्रांतिरूप आहे, हाही अनुभूती निश्चय दृढ झाला. हा 100% प्रपंच खोटा आहे आणि ब्रह्म सत्य. परंतु असे तेच परब्रह्म जे सर्व व्यापक सर्वोत्तम श्रेष्ठ आहे, येथे परब्रह्माची अनुभूती वस्तुता मोक्षाचेही शब्दही प्रयोजन नाहीसे होते. बघा ज्यावेळेला त्याला ती अनुभूती होती त्यावेळेला त्याला मोक्षाचं प्रयोजन संपलं. आता मोक्षाची काय त्याला गरज राहिली नाही. मोक्षाची गरज कुठपर्यंत होती, जोपर्यंत मी बांधलेला आहे असं जाणीव होती तोपर्यंत. इथं सांगतात मग त्याला ते परब्रह्म सर्वात व्यापक व सर्वोत्तम श्रेष्ठ आहे, जे ते परब्रह्माची अनुभूतीत म्हणजे वस्तुता मोक्षाचे शब्द प्रयोजन नाहीसे होते. 3 क्रमांकाची ओळ, 1000 ओळ घ्यायची होती आपल्याला. आहे एक नंबर पण आहे का, हां 1 नंबर पण आहे. आता तेने ब्रह्म आधी प्रतिती गाळ आली, 2 नंबर पण घ्यायची. परी तेची जे परब्रह्म सर्वात्तकम सर्वतम मोक्षाची काम सरे जेथे. बघा मोक्षाचं काम सरलं जातं. अर्जुना जे ज्ञान आपल्या पोटात साध्य का साध्य मोक्षाचं काम संपलं जातं, वेगळेपणा राहत नाही. वेगळेपणा आहे तोपर्यंत काय मोक्ष पाहिजे, आणि जेव्हा त्याच्याशी समरस झालो तेव्हा मोक्षाचं काम सरलं. बघा परंतु बघा अर्जुना जे ज्ञान आपल्या पोटात साध्य साधक आणि साधन ही त्रिपुटी किंवा जगदाधिक 3 अवस्था नाहीशा करते, जागृती स्वप्न सुषुप्ती. किंवा साध्य परमात्मा, मी साधक आणि मला मिळालेलं नाम साधन, ही त्रिपुटी आणि हे 3 अवस्था नाहीसे करते. अशा त्या ज्ञानालाही नाहीसे अधिष्ठान रूप करणारी जी परब्रह्म वस्तू. पा काल आपला विषय झाला होता की 3 अवस्था बाद केल्या आणि आता शिल्लक काय राहिले, ज्ञानाने काय केलं, ह्या 3 गोष्टी बाद केल्या, जागृती स्वप्न सुषुप्ती, साध्य साधक आणि त्रिपुट. पण परब्रह्म वस्तू प्राप्त जेव्हा झाली त्यावेळेला जे ज्ञान भेटलं होतं ते सुद्धा काय झालं, गडप झालं, ज्ञान सुद्धा संपलं. बघा ही स्थिती त्याला नैष्कर्म्य स्थिती म्हटलेली. नैष्कर्म्य स्थिती कशाला म्हटलेली काल त्यांनी सांगितली. मी देह आहे ही बुद्धी बी संपणं आणि मी आत्मरूप आहे ही बी भूमिका संपणं, त्याचं नाव नैष्कर्म्य सिद्धी. त्याला सांगितलं परमसिद्धी, त्याला सांगितलं आत्मसिद्धी. तिथे प्राप्तीला झाल्यानंतर ते म्हणतात ज्ञानालाही नाहीसे अधिष्ठान रूप करणारी जी परब्रह्म वस्तू, ज्ञानाला सुद्धा नाश केला कोणी, परब्रह्म वस्तू दाखवलं ते ज्ञान. तिथं गेल्यानंतर ते ज्ञान असं आपल्याला सांगितलं, त्या ज्ञानाने तिथपर्यंत गेल्यानंतर आपण ज्ञानरूप झाल्यानंतर जी दाखवणारी वस्तू होती ती सुद्धा गायब झाली. किती नंबरचं होतं, 4 नंबरची ओळ पाहू आपण. या 3 अवस्था पोटी जिरवणी जिगा किरटी तया ज्ञानासी ही मिठी दे जे वस्तू. 39 आलिंगन ज्ञानासी ही मिठी दे जे वस्तू. बघा परमात्मा ज्ञान आणि परमात्मा यांचे एक रूप झाल्यानंतर मग आता दोन्ही मिळून काय झालं, मीठ आणि समुद्र हे 2 भेटल्यानंतर आता कोण शिल्लक राहिलं, कोण शिल्लक राहिलं, फक्त समुद्र शिल्लक राहिला. तो जेव्हा त्याला भेटला मग मीठ सुद्धा संपलं. तसं ज्ञान परब्रह्म वस्तू धावून ते सुद्धा गायब झालं. जेथे ऐक्याचा द्वैत सापेक्षपणा एकपणाही संपतो, जेथ ऐक्याचा द्वैत सापेक्ष एकपणाही संपतो. मी आता एकटाच आहे हे म्हणत असताना सुद्धा त्याच्या डोक्यात काय आहे, 2 आहेच आहे आणि मी ब्रह्मच आहे, मी भक्त आहे आणि मी ब्रह्म आहे, याच्यात एवढा फरक आहे. आता त्या भक्तांमध्ये सुद्धा 2 प्रकार आहे, एक ज्ञान पूर्वस्थितीतला भक्त आणि एक ज्ञान झाल्यानंतरचा भक्त आहे. ज्ञान झाल्यानंतरचा भक्त काय होतं, तो स्वतःला जरी भक्त दिसत असला आणि म्हणत असला तरी आत्ता अंतकरणात काय तो अनुभवतो, मी भक्त सुद्धा नाही आणि मी ईश्वर सुद्धा नाही. मी तो ओरिजिनल स्थिती आठव पण नाही माझ्याकडे आणि नाठव पण
नाही. जे तर ऐक्याचा द्वैत सापेक्ष एकपणाही समतो. मी त्याला भेटलो त्याला भेटलो मी, हे सुद्धा तो आणि मी मात्र शिल्लक आहे. तो आणि मीपणा मात्र शिल्लक आहे. तो अहम ब्रह्मास्मी या वृत्तीने प्रथम क्षणी होणारा विषय निरपेक्ष आनंद, तोही आनंद सुखाचा लेशही सदाचाच विराम पावतो. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, हे मरेपर्यंत आहे का? हा सुरुवातीचा आनंद आहे. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे म्हणजे अचानक लाभ झालेला आहे. मरेपर्यंत आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे शेवटपर्यंत राहणार का? मग दास पंढरी रायाचा नाही राहणार तर तो कोण होणार? पंढरीरायचं होऊन जाणार. मग तो दास आणि पंढरीराय हे संपून जातं. आनंदाचा लेशी सदाचाच विराम पावतो. हा आनंद जो आहे तो सापेक्ष आनंद आहे. आता दुःखाच्या सापेक्ष मग तोही आनंद जातो आणि दुःखही निघून जातं आणि आनंदही निघून जातो. व जे ते अनात्म पदार्थ विशेष असे काहीच न उरता, अनात्म आणि एक आत्म, एक नास्क आणि एक शाश्वत पदार्थ शिल्लक राहिला, नास्का बी शिल्लक राहिला. तर नास्का आणि शाश्वत हे दोन्ही काय झाले? एकार्णव झाला. हे सगळं काय झालं? एक झालं. नास्क बी नाही राहिलं आणि शाश्वत पण नाही राहिले. अनात्म पदार्थ विशेष असे काही न उरता स्वरूपाने जे काही सत्सामान्य निर्विशेष चित्त उरते, सगळं टोटल सगळं काय त्याला दिसलं जातं. आता आत्म अनात्म संपलं सगळं. मग त्यावेळेला देह अनात्मा आणि आत्मा हे सुद्धा संपलं. टोटल त्याच्या दृष्टीने काय झालं? भरला घनदाट हरी दिसे. असे जे परब्रह्म, त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मच होऊन, बघा असे ते ब्रह्म परब्रह्म त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मच होऊन ऐक्यपणाने राहणे, ते म्हणजे ती ब्रह्मस्थिती त्या साधकाकडून मंद अधिकारात्वामुळे एकदम न मिळवता हळूहळू क्रमानेच मिळवली जाते. डायरेक्ट तिथे गेल्यावर तर तसं होऊ शकतो, पण त्या अधिकाऱ्याला तसं होत नाही. म्हणून हळूहळू स्टेप बाय स्टेप जातो. आणि तो कसा होता? लगेच झटक्यावर सरशी सांगितल्याबरोबर तसा झाला. असे जे परब्रह्म, त्या परब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मच होऊन ऐक्यपणाने राहणे, ते आता 1-2 म्हटलं भावा मी लई चिंतन करू, मी जवळजवळ 2-3 तास चिंतन करतो. मी कधी 50% मला असं वाटतं मी अमुक आहे, मी तमुक आहे. आणि मग नंतर मी पुन्हा मागे येतो. तो जो मी आहे तो घडीभर असा आहे आणि घडीभर तसा आहे. तसा तो मंद अधिकारी. टोटल त्याला काय वाटलं पाहिजे? मी चिंतन करतो. तोपर्यंत त्याला काय वाटतंय? चिंतन करणारा संपलाय का? मीठ गेलं खोली बघायला. हा दृष्टांत काय सांगतो? मिठाची हत्तीन समुद्राची खोली लांबी रुंदी बघायला गेलो, ते शिल्लक राहिलं का? तसं आपण जोपर्यंत म्हणतो मी 4 तास करतोय, मला समजतंय बरं का, मला अजून समजत नाही, म्हणजे अजून मीठ पूर्णपणे समुद्राशी समरस झालेलं नाही. म्हणजे ती ब्रह्मस्थिती त्या साधकाकडून मंद अधिकारत्वामुळे एकदम न मिळता हळूहळू क्रमाक्रमाने मिळवली जाते. भुकेलेल्या पुढे षड्रस अन्नाचे ताट वाढून ठेवले असले तरी तो एकदम तृप्त न होता क्रमाने, म्हणजे प्रत्येक घासाबरोबर तृप्ती वाढत जाऊन शेवटल्या घासाला तो पूर्ण तृप्त होतो. मग हळूहळू ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाकती. बघा ही ओळपाट नव्हती, पण हळूहळू ती याच्यावर याला जुळली ना, बरोबर येऊन गेले. किंवा अजून एका ठिकाणी तैसे भोगा आतून रिगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडूसुता मीच होईजे. त्याप्रमाणे तो साधक वैराग्यरूपी तेल भरण आश्रय मिळाला असता विवेकरूपी दीप प्रज्वलित होतो. आता त्यावेळेला त्याला हळूहळू तृप्त कसा होतो? तर तो साधना करत असताना वैराग्याचं काय भेटलं पाहिजे? त्याला तेल भेटलं पाहिजे त्या निरंजनी टाकायला. आणि मग तेल टाकल्यानंतर तो दिवा देदीप्यमान होणार, प्रकाशमान होणार, आत्मरूप दिवा. त्याप्रमाणे तो साधक वैराग्यरूपी तेल भरण आश्रय मिळाला असता काय मिळालं पाहिजे? आपल्याला वैराग्याची मदत भेटली पाहिजे, त्याच्याशिवाय तिथपर्यंत जाता येत नाही.
मग वैराग्य कुठपर्यंत असतो तेही पुढं सांगणार. एकदा साधक साध्य स्थितीपर्यंत प्राप्त झाला का वैराग्य बिराग्य पण त्याच्या ठिकाणी काही शिल्लक राहत नाही, काही नाही, त्यांना काहीच घेणं देणं नाही. त्यांच्या जसं जनक राजा किंवा एखाद्या साधूला पूर्ण सोन्याने मढवलं तरी त्याला वाटणार नाही मी सोन्याने मढवले, आणि एकेकाने नंतर पुढं घरी गेल्यानंतर काढून नाही घेतला एक एक दागिना तरी त्याला घेणं देणं नाही, त्याला त्याच्याबद्दल नको सुद्धा म्हणणार नाही आणि पाहिजे सुद्धा म्हणणार नाही. त्याप्रमाणे तो साधक वैराग्यरूपी तेल भरण आश्रय मिळाला असता विवेकरूपी द्वीप प्रज्वलित होतो. त्याच्या प्रकाशाने आत्मरूपी तो ठेवा हळूहळू क्रमाने काढतोच. काढतो जे मात्र म्हणून नाम घेता वाया. सद्गुरूचा बोध झाला तो मनुष्य वाया जाऊ शकत नाही. काही काळ असा असेल त्याला एक राऊंड मारून यावं लागेल, एक राऊंड मारून यावं लागेल. आता अशा प्रकारचे आत्मरूप ऐश्वर्य भोगावे एवढ्या योग्यतेची उत्कृष्ट अधिकाऱ्याची सिद्धी म्हणजे ज्या साधकाच्या अंगावर निरंतरचा राहणारा जणू अलंकारच झाला आहे. बघा आता अशा प्रकारे आत्मरूप ऐश्वर्य भोगावे एवढ्या योग्यतेची उत्कृष्ट अधिकाऱ्याची सिद्धी मला भेटावं, मला भेटावं. मग त्याला हळूहळू तो अलंकार, त्याचं नाव आहे तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, तो एकदम तृप्तीचा ढेकर आहे. आणि एवढं सगळं भेटून सुद्धा मी एवढे दागिने घालून अंगावर रात्री 12 वाजता घाटकोपर स्टेशनला उतरून एकटाच चालत चालत घरी येतो. त्याचं नाव काय पुढं? आनंदे निर्भय डुलत असो. आता आपण सर्व सुख लिहिलेलो आहे, परंतु घाबरत घाबरत पहिली रिक्षा बघतो, नाही तर फोन करतो, चंदू बाबा स्टेशनला आहेत काय, या न्यायला मला. म्हणजे आनंदे निर्भय डुल्लत नाही. उत्कृष्ट अधिकाऱ्याची सिद्धी म्हणजे ज्या साधकाच्या अंगावर निरंतरचा राहणारा जणू अलंकारच झाला आहे. पहा ना, तुकाराम महाराजाला ज्याने मारले त्यालाही तुकाराम महाराजांनी विचारतायत तुला कसं वाटतंय, तुला त्रास झालाय का? किंवा ज्याने त्यांच्या अंगावर गरम पाणी टाकले त्यालाही सुद्धा ते असं अनुग्रह देण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे नित्यानित्य त्यांच्याकडे काय तेच आत्मस्वरूप भोगावे. मारणारा आणि तारणारा एकच आहे, अशी त्याची सिद्धी झाल्यानंतर तो त्या अलंकारात सतत आहे. जेवढा त्यांना मान भेटतो तेवढाच अपमान झाल्यानंतर सुद्धा ती तसेच राहणार, कारण ते कोणत्या भोगात आहेत? अलंकार लिहिलेले सर्व सुखाचा अलंकार. तो ज्या क्रमाने ब्रह्मरूप होणे सुलभ करून घेतो त्या क्रमाचे वर्म तुला सांगतो ऐक. श्लोक क्रमांक 51. अत्यंत शुद्ध निष्कपट बुद्धीने युक्त होऊन आणि धैर्याने शरीर इंद्रिय संघाताने नियमन करून त्याला आपल्या वश करून शब्द स्पर्शाधिक विषयाचा त्याग करून आणि राग द्वेष यांचा परित्याग करून काय सांगितलं? तो ज्या क्रमाने ब्रह्मरूप होणे सुलभ करून घेतो त्या क्रमाचे वर्म तुला सांगतो. पहिला क्रम अत्यंत शुद्ध निष्कपट बुद्धीने युक्त होऊन कोणत्याही कपट भाव नाही यांच्याकडून काहीतरी साध्य करायचे म्हणून त्यांच्याशी गोड गोड बोलून आणि धैर्याने काही झालं तरी शरीर इंद्रिय संघाताचे नियमन करून 36 तत्वाचे हे शरीर आहे ते 36 त्याला मागच्या इंद्रियांना जी ओढ लागलेली आहे विषयांची त्यांचं नियमन करून आणि धैर्याने जाऊन नाही देणार तुला इकडे तिकडे परत जाग्यावर ठेवून त्याला आपल्या वश करून इंद्रियाचे धनी तुका म्हणे आम्ही झालो गोसावी. इंद्रिय त्यांच्या कायात आहे ते इंद्रियाच्या कायात नाही. इंद्रिय सांगतील तसे ते नाही पाळणार, इंद्रियांना ते सांगतील तसे पळतील. शब्द स्पर्शाधिक विषयाचा त्याग करून आणि राग द्वेष याचा परित्याग करून, राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे नको ते टाकून शब्द स्पर्शाधिक विषय पंच विषयाचा त्याग करून तर श्री गुरूंनी दाखवलेल्या वाटेने विवेकरूपी तीर्थाच्या तीरावर येऊन ते त्या साधकाने आपल्या बुद्धीचा मळ धुवून टाकला आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं? गुरूंनी दाखवलेल्या वाटेने जाता जाता गुरूंनी दाखवलेली वाट म्हणजे तू आत्मस्वरूप आहे, तू आत्मस्वरूप आहे, तू आत्मस्वरूप आहे, तू आत्मस्वरूप आहे. आणि मग ह्या जगतामध्ये वाटचाल करत असताना जो अंतःकरणात मळ राहणार तो काय होऊन जाणार?
धुवून जाणार. ते तीर्थ 365 दिवस आणि 24 तास आपल्या बरोबर आहे. कोणतं तीर्थ? मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. आणि मग मळ लागला, मी देव आहे, मी अमुक आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी क्षुद्र आहे, मी अजून कोण राहिला एक त्याच्यातला वैश्य. हा जो अंतकरणात आलेला मळ धुवून टाकणार. आणि त्या विवेकरूपी तीर्थावर येऊन त्या साधकाने आपल्या बुद्धीचा मळ धुवून टाकला आहे. त्यामुळे मग त्याप्रमाणे राहूने ग्रासलेली चंद्राची प्रभा त्याने आपल्यातून बाहेर सोडल्यावर ती प्रभा चंद्राकडून आलिंगली जाते. त्याप्रमाणे ती बुद्धी आपल्या शुद्धपणाने युक्त होऊन आपल्या मूळच्या स्वरूप स्थितीस प्राप्त होते. मूळची जी बुद्धी आहे ना आपली, ती पण मी आत्मा आहे असंच म्हणते. मी तेच आहे, मी आणि तुम्ही एकच आहे, मी आणि तुम्ही एकच आहे अशी ती बुद्धी म्हणते. पण त्या बुद्धीला थोडं भरकटवलेलं आहे, तिला देहबुद्धीवर आलेले. तीच देहबुद्धीनंतर देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती. त्याप्रमाणे ते सांगतात, राहूने ज्याप्रमाणे ग्रासलेली चंद्राची प्रभा आपल्यातून बाहेर सोडल्यावर ती चंद्राकडून आलिंगली जाती, तशी ती बुद्धी देहबुद्धी झाली होती. ती देहाकडून काढलेली बुद्धी आत्म्याकडे टाकल्यानंतर ती आलिंगली जाती आणि ती बुद्धीसुद्धा कोण होऊन जाते? मग आत्मरूप होऊन जाते. जशी इकडची मुलगी लग्न करून तिकडे गेल्यावर तिचं आडनाव बदली होतं आणि तिकडचं होऊन जातं, तसा ती बुद्धी देहबुद्धी ती कोणती होऊन जाते? आत्मबुद्धी. आणि मग आत्मबुद्धी हा त्याच्यातला एक भेद निघून जातो. कोणता? ती देह जी बुद्धी होती ती नंतर तिकडे गेल्यानंतर ती आत्मबुद्धी झाली. देहबुद्धी ती आत्मबुद्धी. मग त्याच्यातलं बुद्धी हे नावसुद्धा त्याच्यातलं गळलं जातं. ती बुद्धीसुद्धा कोण होती? आत्माच होती. ती सुद्धा तो उणेपणासुद्धा वेगळेपणा निघून जातं. बुद्धी आपल्या शुद्धपणाने युक्त होऊन, बुद्धी ओरिजिनल काय म्हणते? पहिली अहम ब्रह्मास्मी म्हणत असते, पण त्याच्यावर देहास्मी आल्यामुळं ती अशुद्ध झालेली आहे. त्या मूळच्या स्वरूपस्थितीस प्राप्त होते. कुलस्त्री जशी सासर, बघा पुढे दृष्टांत आहे, कुलस्त्री जशी सासर व माहेर या दोन्ही कुळांचा अभिमान टाकून केवळ आपल्या प्रिय पतीलाच अनुसरते, तशी बुद्धी बघा तिकडची पण ही बुद्धी देहबुद्धी होती ना, ही माहेरची आणि आत्मबुद्धी झाली सासरची. ती सोडून दिली आणि ती जशी त्या पतीशी समरस होती तशी ती बुद्धी आत्म्याशी समरस होऊन ती बुद्धी या शब्दाला सुद्धा शिल्लक राहत नाही. ती हा शब्द सुद्धा तिला राहत नाही. कुलस्त्री जशी सासर व माहेर या दोन्ही कुळाचा अभिमान टाकून केवळ आपल्या प्रियपतीलाच अनुसरते, तशी बुद्धी ही द्वैत भावना सोडून केवळ आत्मचिंतनातच रत होत असते. द्वंद्व, सुख दुःख, मान अपमान हे सगळं कोणाला कळतं? बुद्धी जाणून देते. चटका वाचला हे कोणी कळून दिलं? ते सगळं टाकून द्वैत भावना सोडून केवळ आत्मचिंतनात रत होऊन राहते. कोण? बुद्धी. आणि मग ती त्याच्याशी एकरूप होता 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 तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. बुद्धी सुद्धा कोण होऊन जाते? नंतर आत्मा होऊन जाते. बुद्धी सुद्धा नंतर कोण होऊन जाते? आत्मा होऊन जाते. आणि पहिली कोण असते? ती स्टार्ट जेव्हा झाला जगत उत्पत्ती तेव्हा सगळे एकाचेच नाव वेगळं ठेवलं, एकाच आत्म्याचं नाव ठेवलं हे बुद्धी. जसं एकाच सोनाराने हिचं नाव देवी ठेवलं, हिचं नाव देव ठेवलं आणि दोन्ही मिळून काय सोनच आहे. तशी परंतु तिन्ही लोकांनी म्हणून ती बुद्धी जी ती सोन्याची देवी आहे, ती स्वतः कधी म्हटली का मी देवी आहे? तिला सगळ्यांनी संबोधलं देवी आहे देवी. आणि जर ती एका दिवशी बोलायला लागली तर ती काय म्हणाल मग? स्वतःला काय समजेल ती? स्वतःला मी देवी आहे, कारण सारखं तिच्यावर हॅमरिंग केलं ना. तसं सारखं आपल्यावर सांगितलं तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस, तर तो सुद्धा काय होऊन जाणार? ब्रह्म होऊन जाणार. द्वैतभाव सोडून केवळ आत्मचिंतनातच रत होत असते. ज्ञानासारखी जीवनात्मक जिव्हाळ्याची वस्तू काय आपली सगळ्यात जवळचं कोण आहे? आपलं ज्ञान. ज्ञान सोडून गेल्यावर अशी स्थिती होते. ज्ञान गेल्यावर ऐशी स्थिती होते. बघा ओळ आहे. किती नंबरला आलो होतो आपण? ज्ञानासारखी जीवनात्मक, जीवना वेगळी मासुळी. मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही, आज याच्यातून क्लिक होते आपल्याला काय, तसं आपण कशाशिवाय राहिले नाही पाहिजे?
ज्ञानाशिवाय ज्ञान सोडून गेल्यानंतर जीवाची अशी दशा होती का ती हिडीस होऊन जातं. हो, म्हणून ज्ञान आपला जीवनात्मक जिव्हाळ्याची वस्तू आहे. जाणे भक्तीचा तसं ज्ञानाचा. आता भक्तीचा जिव्हाळा ज्ञानाचा जिव्हाळा दोन आहेत का? ज्ञानासारखी जीवनात्मक जिव्हाळ्याची वस्तू असताना तिला निरंतर बाहेर विषयाकडे नेऊन इंद्रियांनी शब्दाधिक जे विषय त्यांना नसतेच महत्त्व देऊन थोर केलेले आहे. बघा आता अजून एक वाक्य, जीवनात्मक ज्ञानासारखी जीवनात्मक जिव्हाळ्याची वस्तू असताना तिला निरंतर बाहेर विषयाकडे नेऊन. आता कोणला विषयाकडे नेलेलं आहे? ज्ञानाला नेऊन इंद्रियांधिक शब्दाधिक जे विषय त्यांना नसतेच महत्त्व देऊन थोर केलेले. मग इंद्रियाला जे मिळतंय सुख, ते सुख कोणाचं आहे? ज्ञानाचं आहे. पण महत्त्व कोणाला दिलं? या विषयापासून मला हे सुख भेटलं, या विषयापासून सुख भेटलं. अरे या विषया सुखापासून नाही सुख भेटलं, तर तुला सुख कशापासून भेटलेले? ज्ञानापासून. आणि ज्ञान हे तुझ्यापासून कसं आहे? वेगळं आहे. बरोबर? ज्ञान हे स्वरूपच आपुले. म्हणजे सगळी सुख कुठे आहेत? बघा एक प्रमाण भेटलं होतं, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आणि आनंद कोंदला. सुखाचा लाभ पुढं झाला सुखाच्या व्यवहारी. आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याचा लाभ झाला आणि तोच आत्मा कोंदला मागे पुढे. आता त्या आत्म्याचं नाव सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. मला आत्म्याचा आनंद झाला, मला आत्म्याचा आनंद झाला. हा आनंद कुठून उसना आणलाय तू? त्या स्थितीतून थोडासा बाजूला आला मला आणि तो कोंदला. आता त्याचं नाव पुढं काय झालं? आनंद कोंदला मागे पुढे. आता सुख, आत्मसुख ओरिजिनल, त्याच्यानंतर थोडासा झटका भेटला ते सुख, आणि ते सुख आता त्याचं नाव पुढं जाऊन काय झालं? आनंद. म्हणजे मदने बाबाच्या भाषेत त्या आनंदाला आरोप केला, सुखावर आरोप केलाय. कशाचा? आनंदाचा. बाबा तुम्ही भेटले आनंद होतो. आनंद कोणाचं स्वरूप आहे? आपले. पण तुम्ही भेटल्यावर म्हणजे ते त्याच्यावर तो वेगळेपणाचा आनंद आहे. नाही तर त्याचं नाव काय? ओरिजिनल सुख. ग्रासा एका अन्नासाठी. ही पळापळी कशासाठी? आपली परमार्थाची सेवा. संसाराची पळापळी कशासाठी आहे? हां, जेवणासाठी. हां, ग्रासा एका अन्नासाठी. आपली पळापळी सांसारिक पळापळी कशासाठी? सांसारिक पळापळी सुखासाठी. कोणत्या सुखासाठी? आत्मसुखासाठी. पण कळत नाही आपल्याला. हो, गेलं. हां, ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत आहे केटी. आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे. भुकेसाठी बिके जेवणासाठी पळत आहे आणि चिंतामणी भेटलं त्याला कुठं मारायला लागेल? तर हिचं मला आता आठवलं, हिने सांगितलं की आपल्याला मराठीची क्लास लावायला लावली पाहिजे. अजून काय सांगितलं तिने? की आपण कल्पतरूच्या झाडाखाली बसून कशाला गाठ्या मारीत बसलेलो आहे? फाटक्या थैलीला. आपण सगळे कुठं बसलेलो आहे? हां, विसरलो की काय? कल्पतरूच्या झाडाखाली. आणि गाठ्या कशाला मारतोय? काय केलं पाहिजे त्याने? गाठ्या मारण्यापेक्षा सुई दोरा घेऊन शिवले पाहिजे ना. का फेकून दिली पाहिजे ना, नवी घेतली पाहिजे. हां, बॅग नवी घेतली पाहिजे की नाही? तैसे ज्ञान जे सांडून जाय ते ऐशी दशा आहे. ज्ञान गेल्यावर चेहरा बघायचा. ज्ञान गेल्यावर का आपल्याला हरवून मग चेहरा बघायचा आपला. ऐशी ज्ञान तैसे ज्ञान जे सांडून जाय ते ऐशी दशा आहे. म्हणून की जे ते केले नोही ज्ञाने विन. बघा, आंधळ्या गरुडाचे पाकाती ते कवण्या उपयोग जाती. एवढे लोक परमार्थ करतात का? चेहऱ्यावर तेज नाही त्यांच्या. साधा 8 तास एका पाठी 4ला उठून काकडा करणं, पायवारी करणं. आता एक मला भेटले होते, ते म्हणले बाबा माझी लई इच्छा आहे. कुठे गेले ते बाबा?
नर्मदा परिक्रमा. मी म्हणलं तुमचे गुरु काय म्हणतात? ते म्हणले आमचे गुरु म्हणतात तू नको जाऊ. म्हणलं मग त्यांचंच ऐक, ते तुझ्या पत्त्यावर आहे. तो मला तू माझी लई इच्छा आहे पण मी म्हणलं तुमचे गुरु काय म्हणतात? ते म्हणले नको जाऊ. म्हणलं मग ठीक आहे. आता त्यांचे गुरु म्हणतात नको जाऊ आणि आपले गुरु म्हणतात आपल्याला करायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे. पा ते म्हणतात आंधळेत जेव्हा ज्ञान जातं त्याच्या अगोदरची वेळ आहे बघा. परी अमृत कुंभा पडिजे का आपण ते कडीये काढीजे. पडलोय कशात आपण? आणि आता बस झालं, आता मी थोडा साईटला जातो. अमृत कुंभा पडिजे आणि आपण पेकडी कायजे आयसी आथी काय की जे अप्राप्तासी. म्हणजे खरं प्राप्त झालं नाही ग्रासा एका अन्नासाठी. तै ऐशी दशा आहे जै ज्ञान सांडून जाय. बघा एकदम मस्त अशी ती जोड्या जुळवा अशा आहेत आपल्या इकडं. ज्ञानेश्वरीचे एक वाळ आहे तर पहिल्या अध्यायातले त्याच्या जोड्या जुळवल्या तर आपल्या जीवनाचा बेडा सहज प्राप्त होईल. पण आपल्याला बाबा सोडणार नाही, बाबा आपल्याला घेऊनच जाणार आहे. ज्ञानासारखी जीवनात्मक जिव्हाळ्याची वस्तू, ज्ञान ही वस्तू किती महत्त्वाची बघा. इथं ओवीकडे गेल्यावर आपल्याला अजून क्लिअर होईल. 1014 आणि ज्ञानाऐसे जिव्हार. जिव्हार या शब्दाचा अर्थ काय? जिव्हार या शब्दाचा अर्थ समानार्थी शब्दाचा अर्थ टाका लगेच. जिव्हार म्हणजे त्याच्याशिवाय जगू शकत नाही. जिव्हार या शब्दाचा अर्थ कोण सांगतो? टीचर सांगतात? नाही. हा बोर. 14 आणि ज्ञाना ऐसे जिव्हार. जिव्हार नेनो नेवो नेवो निरंतर इंद्रिय केले थोर. शब्दाधिक जिव्हार. जी पहिला हा जिव्हा नाही जिव्हार बरोबर आहे. जिव्हा लिहिले आता त्याला अजून काही शिल्लक करायला लावायचं आहे. र लावायचं आहे बरोबर. जिव्हा र लावायचं आहे. शस्त्र नाही म्हणजे त्याच्याशी एकजीव झाला. त्याच्याशी एकजीव जाणे भक्तीचा जिव्हाळा तसा त्याच्याशी झाला एक रूप. काय साहेब तुम्ही हसताय म्हणजे तुम्हाला अर्थ माहिती आहे. काय कधी सांगणार? पानवावं लागेल साहेब, पानवावं लागेल. हा जिव्हार एक रूप झालेला आहे बघा. तर तो त्याच्याशी आनंद सगळा लुटतोय कशाचा? तो म्हणतात ज्ञाना ऐसे जिव्हार नेवो नेवो निरंतर इंद्रिय केले थोर थाप. शब्दाधिक जे विषय पुढे अजून त्याची अजून क्लिअर होईल आपल्याला. ज्ञानासारखी जीवनात्मक जिव्हाळ्याची वस्तू बघा अर्थ दिलेला आहे असताना निरंतर बाहेर विषयाकडे नेऊन इंद्रियांनी शब्दाधिक जे विषय त्यांना नसतेच महत्त्व देऊन थोर केले. सूर्यकिरण समुदाय बाजूला काढून घेतला नाही. सूर्यकिरण समुदाय बाजूस काढून घेतला नाहीसा झाला असता म्हणजे मृगजळा जसे आपोआप नाहीसे होते तसे धैर्याने इंद्रियांच्या वृत्तीचे निरोध केला म्हणजे त्याने शब्दाधिक 5 विषयांचा आपोआप निराश केला. आपोआप निराश केला म्हणजे काय झालं? पळाला पाण्यासाठी तृप्ती घेण्यासाठी आणि तिथे गेल्यानंतर आपोआप पाणी नाही भेटलं आणि असं 10-5 वेळा झालं. त्यांनी जरा आत्मपरीक्षण करावं ना. आणि आत्मपरीक्षण करावं का नाही मला पाणी भेटत आहे तर का नाही भेटत. मग त्याला अधिष्ठानाचं ज्ञान होईल. कारण हे काय पाणी नसून हे काय आहेत? सूर्यकिरण आहेत. मग त्यावेळेला आत्म्याचं ज्ञान होईल. त्यावेळेला विषय सहज आपोआप बाजूला जातील. म्हणजे तू संगत कोणाची केली? मग विषयाची केली का आत्म्याची केली? आत्म्याची केल्यामुळे विषय हा शब्द सुद्धा काय होऊन जाईल? बाद होऊन जाणार त्याच्यातून. सूर्यकिरण समुदाय बाजूस काढून घेतला नाहीसा झाला असता म्हणजे मृगजळ जशी आपोआप. आता ती जर हड्डीच काढून घेतली कुत्र्याची तर रक्त त्याला कसं काय भेटेल? आणि रक्त नाही भेटणार का त्याला? त्यांनी दातावर दात जर चावीत बसला तर रात्रीची काही न झोपेची सवय ना दात चावायची. काट आपल्याला जाग करावं लागतं त्याला. आता भास्कर कडकड बघा बरं. त्याच्यामध्ये त्या दाताच्या मध्ये जर जीभ दिली तर रक्त भेटेल काय? नाही. स्वतःचं पळायची गरज नाही कुठं आहे की नाही. सूर्यकिरण समुदाय घेतला नाहीसा झाला असता म्हणजे मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते
म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर त्याच्यावर आरोपित झालेली वस्तू आपोआप बाद होणार. तसे धैर्याने इंद्रियांच्या वृत्तीचा निरोध केला म्हणजे त्याने शब्दाधिक 5 विषयांचा आपोआप निराश केला. न कळून भ्रष्ट मनुष्य अन्न खाली असता ते जसे ओकून टाकावे त्याप्रमाणे ज्याने वासनास विषय इंद्रियाकडून ओकविले इंद्रियांकरवी त्याग करविला, मग विषयाकडून परावृत्त केलेले इंद्रिय प्रत्यगात्म्याकडे लावून आत्मविकार वृत्तीरूप गंगेच्या तीरावर आणली व त्यांच्याकडून उत्तम चित्त शोधक प्रायश्चित्य करविली. मग विषयाकडून परावृत्त 16 क्रमांक. मग प्रत्यागवृत्ती चोखटे लाविली गंगेची तटे ऐसी प्रायश्चित्ती धुवटे केली त्याने. प्रत्येकावृत्ती प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मस्वरूप आहे, त्याचा अर्थ वाचावा लागणार आहे तुम्हाला. मग विषयाकडून परावृत्त केलेली इंद्री प्रत्येकात्माकडे लावून प्रत्येक आत्म्याकडं आत्मविकार रूप गंगेच्या तीरावर आत्माकार वृत्तीरूप गंगेच्या प्रत्येकाच्या हृदयात तो आत्मा आहे आणि तो आत्मा मी आहे अशा गंगेच्या तीरावर आणली व त्यांच्याकडून उत्तम चित्त शोधक प्रायश्चित्ते करविली. आणि मी आत्मा आहे असं करून प्रायश्चित्य घेतलं. काय प्रायश्चित्य केलं त्यांनी? माझी चूक झाली, माझी चूक झाली, माझी चूक झाली. माझी चूक काय झाली? माझी चूक झाली, माझी चूक झाली, माझी चूक झाली. माझी चूक काय झाली? हा, मी आत्मरूप आत्मा असताना मी त्याला काय समजलो होतो? विषय समजलो होतो, वेगळेपणा समजलो होतो. ती परावृत्त केलेली इंद्रिय प्रत्येक आत्म्याकडे लावून आत्माकार वृत्तीरूप गंगेच्या तीरावर सगळ्यांमध्ये स्वतःसह सगळ्यांना काय समजतो? तो ब्रह्मरूप समजतो. आणि त्यावेळेला प्रायश्चित्य चित्त शोधक प्रायश्चित्य करविली, चित्ताची शुद्ध केली. काय? मी याच्या पाठीमागे पळतोय, हा पैशावाला आहे, हा दिसायला चांगला आहे, ही बाई दिसायला चांगली, मी याच्या मागे पळतोय. पण मला आता कळालं हा पैसा ही हे सगळे मिळून काय आहे? आत्माकार वृत्ती आहे. आणि असं समजणे म्हणजे काय केलं त्यांनी? प्रायश्चित्त केलं. आता हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात इथं प्रायश्चित्त केलं आणि एका ठिकाणी सांगितलं प्रायश्चित्त करायची गरज नाही. असं ज्ञानेश्वरीत कुठे सांगितलंय? कुठे सांगितलंय बरं? कीर्तनाचे नि नटनाचे, जसे तू नटून आला होता कीर्तनाला, तिथे गेले वेगळे कपडे घालतो. कीर्तनाचे नि नटनाचे जे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, आम्हाला प्रायश्चित करायचे कारण नाही. कारण प्रायश्चित्त कशामुळं करावं लागतं? पापामुळं. ते नामच नाही पापाचे ऐसे केले. कोणी कोणी गेले? हा बरं, काय बाबा केवढे मोठा अलभ्य लाभ झालेला आहे. आणि जी पापी लोक जिथं प्रायश्चित घ्यायला जातात आणि तिथं धुवून धावून चकाचक येतात, ती लोक तुमची वाट पाहतात. हे पापी सगळे आंघोळ करून आमच्यात गेले, महाराज तुम्ही या एकदा आमच्याकडं आंघोळीला नाही. पाय धुवायला आले का आम्ही तुमच्या चरणांचं पूजन करू आणि आम्ही काय होऊ? विटाळलेली जी गंगा ती शुद्ध होते. नाथबाबा जेव्हा गेले ना काशीला तर गंगा अशी उचंबळून धावते ती, या ना महाराज, या ना महाराज, या ना महाराज. आपल्याला पण असं होतं. आपला माणूस जवळ आला, कधी येतो स्टेशनला. कल्याणला बसलोय आणि घाटकोपर स्टेशनला आपण वाट बघत बसलो, किती फोन करतोय बाबांना, बाबा कुठं आले, बाबा कुठं आले. ती असं आपल्याला उचंबळे गोरस सांडे बाहेरी तसं होतं. त्या वृत्ती आत्मविकार. वाचा बरं साहेब त्याच्याकडून अर्थ. एखादा अभंग सांगता असं इंद्रिय जे रूप पाहत होते वगैरे त्याला परत बॅकमध्ये आणलं, त्याला पण देव पाहायला लावलं. हां थोडासा जवळ आलाय. हां ठीक आहे बरोबर. डोळे
तुम्ही घ्या रे सुख पहा, ऐका रे कान. बघा ती तिकडची आणली आणि इकडं लावली. इकडे काय बघणार आहे? तेच बघणार आहे, पण त्याचं स्वरूप त्याला क्लिअर केलं. नाहीतर जर आपल्याला ती दृष्टी नसेल सोनाराला आणि आपण 5-5 तोळ्याचे खंडोबा, 5 तोळ्याची म्हासा आणि 5 तोळ्याचा राक्षस घेऊन गेलो आणि जर तिथं टेबलावर मांडला तर पहिला राक्षस फेकूनच देईल तो बाहेर. सोनार काय करील? पहिला राक्षस फेकून देईल. हा राक्षस दुकानात का आणला? का फेकील का सोनार? का नाही फेकणार? त्याला काय कळालेलं आहे? सोनं. तसं ती इंद्रिय तिकडे जी गेली होती तेच पाहणार आहेत, पण आता ते पाहत आणि काय पाय तू? बरोबर काय? आत्माकार वृत्तीरूपी गंगेच्या तीरावर, आणि त्याला प्रत्येक आत्म्याकडे, प्रत्येकाच्या आत्म्यावर लक्ष ठेव त्याला सांगितलं. अधिष्ठानावर लक्ष ठेवून अशी शुद्ध केली. नंतर ती सर्व शुद्ध केलेली इंद्रिय सात्विक धैर्याच्या बळाने मनास योगाभ्यास करण्याकडे लावली. मग शुद्ध केलेली. आता हा काय करतोय? अजून साधना करतोय आणि त्या साधनेला लावलेली. त्याचप्रमाणे अशा स्थितीत पूर्वकर्माच्या योगाने चांगल्या किंवा वाईट भोगाची प्राप्ती झाली असता त्यातील वाईट भोगाविषयी द्वेष करीत नाही. मागील आपण जी चाललीत ना नाटकं आपल्या भोवती, ती आजकालची नाही आहेत आणि ती सगळी क्लिअर करायची फटाफट, एवढ्या स्पीडनी क्लिअर करायची. त्यांना आपल्याला क्लिअर होऊन पुढं जायचं. ज्याला याच जन्मामध्ये मोक्ष मिळवायचा त्याला हजारो जन्माची कर्म करावं लागणार आणि स्पीडनी पळावं लागणार. गुंजाळबाबांकडे गेलतो, ते म्हणले कोणत्या गोळ्या घ्यायच्या शिल्लक राहिल्या नाही. घरचे म्हणले डॉक्टर का जायचं, चला आपण काय बोलायचंच नाही. सगळ्या डॉक्टरांची नावं, औषधं, मोबाईल नंबरसुद्धा पाठ झालेत म्हणले. पण मला म्हणले काय माहिती आहे का, त्यांची आपली मागची काय उदाऱ्या चुकत्या करायच्या आहेत. त्यामुळं आपण काय नाही, मंडळीला रोग होईल नाही तर पोराला होईल. कशासाठी? आणि जर आपण जर डॉक्टरला म्हणलो डॉक्टर रोग नाही झाला तरी चालेल, किती फी सांगा, मी देऊन टाकतो, पण आपण तसे प्रामाणिकपणे प्रेमाने देणार नाही. म्हणून आपल्याकडून तो कराच्या रूपाने घेतो. मग वाईट भोगाची प्राप्ती झाली असतात त्यातील वाईट भोगाविषयी द्वेष करीत नाही. चांगल्याला त्याला म्हणतात तैसे. पाठ करायची कैसे तैसे. काय साहेब नाही बोलायचं नाही, तुमची नाही पाठ कमाल आहे साहेब तुमची. तैसे यांची पाठ आहे. तैसे तैसे झाले माझ्या जीवा. तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो सुख भोगे तो सुख बोले भोगे ब्रह्माचे, ते सुख भोगे आपुले आपणची. राग बी नाही द्वेष बी नाही. आता द्वेष आणि राग आपण दोन्ही एकाच याच्यात मोपतोय ना. राग म्हणजे काय? राग. आणि द्वेष म्हणजे काय? राग म्हणजे काय? आसक्ती. मला हे हवंय, मला हे हवंय आणि हे मला नकोय, हे मला नकोय, हे संपलं. भोगाची वाईट प्राप्ती झाली असता त्यातील वाईट भोगाविषयी द्वेष करीत नाही, अथवा प्रारब्ध बलाने सहज चांगला अनुकूल भोगविषयी समोर आणून ठेवला तरी त्याविषयी चित्तात अभिलाष धरीत नाही. त्याचं नाव भक्त ऐसे जाना देही उदास. म्हणजे तोंड मारून बसणे म्हणजे देही उदास नाही. सगळ्या गोष्टी अनुकूल आहे पण चित्तात कोणत्याही प्रकारची चलबिचल नाही. ना चटका द्यावे शिवावर. क्यों दत्ताजी हमसे लढेंगे. तलवार कुठं लावलेली आहे? गळ्याला. तरी काहीच नाही परिणाम. आणि तोच माणूस राज्यावर बसलेला आहे, गादीवर बसलेला आहे सरदार म्हणून, लोक त्याला सलाम करतात, तरीसुद्धा सेम कंडिशनमध्ये राहणे. भगवान कृष्ण सुदाम्याला, गोपाळांना, त्याच्या मित्रांना भेटले, मैत्रिणींना भेटले, गवळणींना, त्या गोपाळांना भेटले आणि शिशुपालाला जरी भेटले तरी चित्तावरची स्माईल कशी आहे? सारखीच आहे चेहऱ्यावरची. आता आपण जर शिशुपालाला भेटलो तर आपल्या सगळ्या आड्यावर चढतील आणि भुवया आश्चर्य राहणार आहे की नाही. त्याचं नाव आहे जो देही विदास आहे. भक्त ऐसे जाना जे देही अथवा प्रारब्धाने सहज चांगला अनुकूल भोगविषयी समोर आणून ठेवला तरी त्याविषयी चित्तात अभिलाष धरीत नाही.
त्याप्रमाणे अर्जुना इष्ट किंवा अनिष्ट क्लिअर करून टाकलं, चांगलं किंवा वाईट, शुभाशुभे. मग अग्निकुंडे बीजे घातली ती जेवी अंकुर दशेशी मुकली तेवी न फळताच. न फळतात म्हणजे काय, त्याच्याशी अटॅचमेंट केलं नाही, ते पकडले नाही, न फळताची अर्पिले शुभाशुभे. अर्जुना इष्ट व अनिष्ट किंवा अनिष्ट भोगाविषयी राग द्वेष खेद टाकून देऊन पर्वताच्या गुहेत अथवा निर्जन वनात एकांतात वास करतो. ही साधनारंभ या. तुकाराम महाराज त्या कंडिशनमध्ये होते, भामचंद्र गोराडेश्वर. साधनारंभ आहे आणि साधना पूर्ण झाली मग लोकात राहिला तरी तुकाराम महाराजांचा अभंग आता वेगळा आहे. जन विजनी झाले आम्हा जन, अर्थासह काढा, जन विजनी झाले आम्हा जन विठ्ठल विठ्ठल नामाप्रमाणे. विठ्ठल नाम काय सांगतं, टोटल चैतन्य. तसं जन आणि विजन जंगलात असू नाही तर समाजात असू. आता मी कसा लेवल नाही, त्याचं नाव समबुद्धी आहे. समनबुद्धी म्हणजे माणसातच नाही, जनावरात चित्तात येणारे प्रत्येक विषय हे सुद्धा त्यावेळेला काय पाहिलं पाहिजे आपण, समबुद्धी घेता. भक्ती प्रेम प्राप्त झाल्यामुळे जन आणि अरण्य आम्हाला समान भासते. आता काय, आता राहतील का अरण्यात ते? आता ही कोणती भूमिका आहे तुकोबारायची? जे भंडाऱ्यावर पळत होती ती भूमिका आहे, पण ही भूमिका प्राप्त होण्यासाठी पहिलं काय करावं लागलं होतं, भंडाऱ्याला पळायला लागलं होतं तिथपर्यंत एकांतवास. भक्तीचे प्रेम प्राप्त झाल्यामुळे जन आणि अरण्य आम्हाला समान भासत आहे. जिकडे पाहावे तिकडे आम्हाला विठ्ठल रुखमाईच दिसते. जनात आणि वनात आम्हाला काहीच फरक जाणवत नाही. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. कारण माझे मन देहावर नाही. आपले मन कुठे आहे? देहावर अजून आहे. माझे मन देहावर नाही, सर्वत्र. आणि त्याची खात्री करून घ्यायची असेल ना, आपले देह मन देहावर नाही याची खात्री करून घ्यायची असेल तर डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरांनी विचारलं इंजेक्शन घेणार का गोळ्या घेणार, तेव्हा आपण काय म्हटलं पाहिजे, इंजेक्शन घेणार. आणि इंजेक्शन टोचताना असं सुद्धा नाही झालं पाहिजे किंवा मग समजायचं काय आपण कशावर नाही. असं कसं होणार बाबा, असं होणारच नाही, ठीक आहे नाही का होणारच. आपल्याला अरुण बाबाला तर डॉक्टर फसून फसून इंजेक्शन देतो. मग शिंदे कसं काय धंदा चालू आहे, मुलं कितवीला आहे, कॉलेजला जातो, डॉक्टर इंजेक्शन द्या, ते म्हणतात मला फसून फसून इंजेक्शन मारू नका, माझी पूर्ण तयारी झालेली आहे. किती डॉक्टर जो युक्ती पंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तरी तेवढ्या टाइमात तो सांगताना माणूस म्हणतो मुलगा इंजिनिअरिंगला आहे. टोचलं नंतर त्याला कळतं. असा आनंद आहे की नाही. आता आपल्याला कुठं टाकलं पाहिजे म्हणजे आपली देहबुद्धी जाईल, आपली नाही जाणार. काय भागवतामध्ये सांगितलं माहिती आहे का, आपल्याला चटके बसतात ना त्यावेळेला सुद्धा आपली भूमिका दृढ राहिली पाहिजे. लोखंडाला विळा बनवायचा, विळा त्यावेळेला त्याला तापवला आणि ठेवलाय कशावर त्याला, लोखंडावर. आणि फटका कशाचा आहे, आणि तो इकडं हलू नये म्हणजे सांडशी कशाची आहे ती, हलायचं नाही असा पकडून. पण त्या वेळाने लक्षात ठेवायचं हे फटके कशासाठी चालले, मला विळा बनवायचा आहे म्हणून, मला घडवायचं आहे म्हणून. अशी अद्वैत कुसरी विरळात जाणे. हा बरं, परवाचं एक स्टेटस पाहिलं का, तो म्हणला झाडं कधी दिसतात तुम्हाला, तुम्ही स्वतःला माणूस समजता तेव्हा तुम्हाला झाड दिसतं ते, नाही तर सर्व. तुकाराम महाराजांना झाडं समजली का, ते म्हणले वृक्षवल्ली आम्हा सोयरी. जनात आणि वनात आम्हाला काहीच फरक जाणवत नाही, कारण माझे मन देहावर नाही, सर्वत्र माझी समदृष्टी झाली आहे.
तुकाराम महाराज म्हणतात, मी विठ्ठलाच्या नामसंकीर्तनामध्ये तन्मय झालो, त्यामुळे मला सुखदुःखाची आठवण राहत नाही. बघा किती समोर आला अभंग. तुम्हाला जे पाहिजे ते आपल्याला येणार याच्यामध्ये. फक्त आपण काय केलं पाहिजे, याच्याकडे गेलो पाहिजे. आणि याच्याकडे नाही गेलो तरी हे आपल्याकडे येईल बरं का, एवढी आपण त्याच्यावर हे केले पाहिजे. कोण आज मला एक प्रमाण कोणी मला विचारलं होतं की देव आपल्याकडं आला पाहिजे, असं कोणाशी आज काय बोलणं झालं होतं की देव आपल्याकडं आला पाहिजे, आपण देवाकडं जाऊ हे विशेष ना. हां, वहिनींचा फोन आला होता, त्यांनी अभंग घेतला होता, तरी तेच ज्ञान जाणाया लागोनी संता ओळंगोनी वश कीजे. त्या बाईने त्या माणसाला वश केले, त्या जुगारीने त्या माणसाला वश केले. आणि सगळ्यात सोपं, त्या भूताला त्या देवऋषीने काय केले, वश केले. तसं आपण कोणाला वश करायचं, संता ओळंगोनी वश कीजे, बाबाला वश करायचे. आता सध्या कोणी कोणाला वश केलेले, बाबांनी आपल्याला वश केलेले. जसं नाचवायचं तसं तो देवऋषी त्या भूताला नाचवतो, तसं बाबांनी आपल्याला वश केलेले. आणि आता आपल्याला काय करायचं, झकडपकड करून काय करायचं, आता कोणला वश करायचंय, बाबाला वश करायचे का. बाबा मग लोंडा गोळीत आपल्या मागे येणार, कू 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 कू. असं होतं, असं मी अनुभवलंय. जो द्वेष करणार आहे तोच प्रेम करील. कधी, ज्यावेळेला असं होणार तेव्हा ऐशी परस्पते परे प्रीती जडली, हां, तेथे तुम्ही जे करू म्हणाल ते होईल. ऐशी परस्परती, देवावर आपली एकमेकावर प्रीती जडेल. मग ही इंद्रिय आपल्या आतमध्ये प्रत्येक देवता आहे ती आपल्यावर एकमेकाला सपोर्टर होतील, मदतगार होतील. तुम्ही देवता ते भजाल, मग देव तुम्हा ते तुष्टतील. ऐसे परस्परे प्रीती घडेल. मग मग तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल. वांछित ही पुरेल मानसीचे. मानसी कोण, मनाचे. केरोबाताईंची खूप झाल्या, केरोबाताई नाही, मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. पण तुम्ही काय करायचं, एका जागेवर बसून राहायचं. तुम्ही असं लुंडबुंड नाही करायचं, स्थिर स्थावर. मग सगळ्या गोष्टी होणार. आपल्या कोणत्याही गोष्टीमध्ये आपण खेद द्वेष मानायचा नाही. याप्रमाणे इष्ट किंवा अनिष्ट भोगाविषयी राग द्वेष खेद टाकून देऊन पर्वताच्या गुहेत अथवा निर्जन वनात एकांतात वास करतो. इथून कुठे गेलो होतो आपण, जन विजनी झाले आम्हा जन. याच्या क्रॉस लाईन सांगितलेली आहे, ही क्रॉस लाईन सांगितलेली आहे. श्लोक क्रमांक 52. वन पर्वत गुहा इत्यादी एकांत स्थानाचे सेवन करण्याचे ज्याचे शील आहे असा हा साधक आहे. हा कोण आहे, आता बाबाने दिलेलं आहे पण अजून दृढ होत नाही, त्याने त्याच्यासाठी पळायचंय. वन पर्वत गुहा इत्यादी एकांत स्थानाचे सेवन करण्याचे ज्याचे शील आहे असा हितकर परिमित व हलके पवित्र अन्न खाण्याचे ज्याचे शील आहे असा. हलके म्हणजे पाव पाव. वाक शरीर आणि मन याचे ज्याने नियमन केले आहे असा. सतत ध्यान व योग यात तत्पर झालेला. आपण कसे आहेत, सतत ध्यान आणि योगामध्ये कसे आपण आहेत, तत्पर झालेलो आहोत. वैराग्य ऐहिक व पारलौकिक विषयाविषयी विरक्त झालेला, वैराग्याचा आश्रय केलेला. ऐहिक या जगातल्या सुखाबद्दल आणि स्वर्गातल्या पारलौकिक विषयाविषयी विरक्त झालेला आहे, ते नको आहे आपल्याला. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणे. आज एक अजून उकल झाली. एकाने एक प्रश्न विचारला होता. मग जो अर्धवट राहिलेला अभ्यासू माणूस वर जाऊन परत रिटर्न खाली येतो, तर स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी, त्यांना तिथं मुमुक्षुत्व निर्माण झालं. काही रमलेले आहेत, काय येडा इथं चांगले भोग सोडून खाली गायला जायचं म्हणतो हा. आणि याला काय निर्माण झालं, वैराग्य. त्याचं मन आता तिथं लागत नाही, सगळे भोगात असून सुद्धा नाही, इथं नको, मला खाली जायचंय.
तो चांगला आहे, त्याला मुमुक्षुत्व निर्माण झालं वर गेल्यावर, ते कळालं. आता जेवढे हे जे अटल बिहारी वाजपेयी ते म्हटले होते, एकदा मोठ्या सत्संगात गेले तेव्हा मला ना वेळच नाही भेटत, मला खूप वाटतं ही गोष्ट करावं, सत्संगात येऊन बापूजी तुमच्यासारखं राहावं. स्वर्गीचे अमर, आता हे सगळे स्वर्गातले अमर म्हणतात का आम्हाला इकडे यायचं नाही, येणार ते, त्यांना ते मुमुक्षुत्व निर्माण झालेलं नाही. ज्या ठिकाणी लोकांची गजबज नाही अशा अरण्यातील जागेत केवळ एकट्या आपल्याच शरीराच्या अवयव समुदायासह वस्ती करतो. जसे तुकाराम महाराज 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, वाघाच्या गुहेत जाऊन बसले. आता बी वाघाच्या गुहेत जाऊन बसतात लोक, नाही बसत का? पण सेफ्टी दरवाजा करून बसतात ग्रिल मारून बसलेले आहेत, आता बी आहेत वाघाच्या दरवाज्यात, गुहेत जाऊन बसले पण दरवाजा लावून बसतात. आणि त्यांनी दरवाजा ओपन ठेवला होता. वाघ म्हणजे इंद्रिय विषय, ते आपल्याला सतवणार. कोणाला सतवणार? ज्याच्या गळ्यात दागिने जास्त आहे त्याच्या मागं लागणार का? तुळशीच्या माळा ज्याच्या गळ्यात त्याच्या मागं लोक चोर लागणार आहे. तो वाघ असा एक आला, इथे एक पंजा ठेवला आहे. शिव तुकाराम महाराज ध्यानाला इथे एक पंजा ठेवलाय वाघाने, आपण फक्त बघायचा फोटो आणि एक इथे, आणि कानाच्या ठिकाणी असा वाघ करतोय. विंचू अंगावर चढलेले आहेत, सर्प पण अंगावर चढलेले आहेत, पण काय नाही. हे काय आहेत? तिसरा अध्याय ते ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दळीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्ग जे, पण तिथे सुद्धा ते आहे त्या ध्यानावर. आणि अशीच गोष्ट कोंडाजी बाबांच्या ह्याच्यात पण घडली. कोंडाजी बाबांच्या मालिकेत लिहिले, ते बसले ध्यानाला वाघाच्या गुहेत, आणि मग बराच दिवस गेले असते, डोळे उघडून बघितले तर समोर वाघ, राम 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 राम, परत भजन जोराने चालू झालं. आणि मग वाघ निघून गेला. त्या ठिकाणी जाऊन बसतो तो, फक्त अवयव समुदायासह वस्ती करतो. म्हणजे त्याच्याबरोबर कोण आहे? 36 तत्वाचं शरीर आहे, बाकी दुसरं कोण आहे? इंद्रिय व मन यांच्या निग्रहद्वाराच तो खेळत असतो. कोणाशी खेळतो तो? इंद्रियांना थोडा सैल सोडून बघतो, परत मागे खेचतो, असं करतो. इंद्रियांना त्यांच्याशी खेळत असतो तो, तोच अभ्यास करतो. न बोलणे हेच त्याचे बोलणे, कारण गुरुवाक्याचे मनामुळे अर्थात त्या यौक्तिक चिंतनात वेळ किती गेला हे काही तो जाणत नाही. गुरुवाक्याच्या नामामुळे पाहिजे का? बघा बरं साहेब तिकडे 23 क्षमदमाधिक खेळे न बोलण्याची चावळे, गुरुवाक्याची नेमेळे नेने वेळू. बघा गुरुवाक्याच्या याच्यामध्ये तो रममाने, तो साधक शमदमादिकांशी खेळतो, तो नेहमी शमदमाचा अभ्यास करतो, न बोलणेच बोलतो व गुरुवाक्यांच्या विचारात किती वेळ गेला हे जाणत नाही. मननामुळे, गुरुवाक्याच्या दिलेल्या नामाच्या मननामुळे, अर्थात त्या यौक्तिक चिंतनात तो वेळ किती गेला हे काही तो जाणत नाही. त्यामुळे त्याचा वेळ तसा निघून जातो. आणि आपल्या अंगात शक्ती यावी किंवा क्षुधा भूक नाहीशी व्हावी किंवा जिभेचे मनोरथ लाड पुरवावेत, भोजन करण्याच्या बाबतीत तीही गोष्टी लक्षात घेत नाही. त्याला भूक लागत नाही, लागली भूक तरी उठत नाही व त्याची पर्वा करीत नाही. अल्प आहारात संतोष असतो. काय खाणार ते? झाडाचा पाला खातात, पण कोणता झाडाचा पाला विषारी आहे, कोणता झाडाचा पाला चांगला आहे कशावरून कळून घेतात? ते पाखरं आहेत ना, पाला खातात, ज्या पाला झाडाचा तेच खाणार ते, आणि त्याच्यावर पोट भरून घेतात. पाला खाऊन पोट भरेल का? पाला खाऊन पोट भरेल का? नाही. आणि मग मेथीचा पाला नाही आणते तर काय आणता तुम्ही? घासतं खाता, काय खाता? तेच तर खाता आहे की नाही. शापूची भाजी, कोथिंबीरच्या जुड्या म्हणजे काय तो? हे फक्त आपल्या जरा चटक लागलेली आहे तोंडाला म्हणून ती, तिकडं काय भूक भागवण्यासाठी काहीतरी टाकायचं पोटात. काय म्हणल्या मामी? तुम्ही शापूची भाजी नाही खात?
नि निरी भाजी नाही खाते, भाकरी बरोबर खातो. तो बिगर खातो, निरा खातो तो. त्याच्यात मिरची मसाला बी टाकीत नाही काय. हां, कोणाला काय बोलायचं आहे? भोजन करण्याच्या बाबतीत तिन्ही गोष्टी लक्षात घेत नाही व त्याची बघा तुम्ही सांगितलं ते पुढं जातं. आणि आपल्यात शक्ती यावी म्हणून शुद्धा भूक नाहीशी व्हावी किंवा जिभेचे मनोरथ लाड जिभेचे पुरते पुरवावेत. भोजन करण्याच्या बाबतीत तिन्ही गोष्टी लक्षात घेत नाही, त्याची पर्वा करीत नाही, अल्प आहारातच संतोषी असतो. माप घालीत नाही. जे डोंगरात दर्याखोऱ्यात आहे त्यांना कोण डबे घेऊन जाते का खालून? काही कंदमुळं खायची, त्याच्या सुखी राहायचं. का डबे लावलेत त्यांना. माप घालीत पोट अगदी तुडुंब भरणे हे त्याच्या संतोषाचे मापच नाही. बस दिवा विजला नाही पाहिजे एवढं तेल टाकायचं. आणि दिवा पण किती ठेवायचा? मंद ठेवायचा, म्हणजे तेल कमी खाईल. अन्न पचवणाऱ्या जठराग्नीस काहीच आहार न दिल्यामुळे त्याच्या प्रदीप्त होण्याने नाहीसा होणारा असा तो प्राण, ज्याला देह ठेवायचा आहे ना, त्याला युक्त्या सांगितल्या द्यायच्या, त्याला वाचायच्या. मरायच्या वेळेला खितपत पडण्याऐवजी कसं जायचं तिथे युक्ती सांगितलेली, ते ग्रंथात पाहायचं. आयतं कोण सांगणार नाही, आयतं कोणी सांगितलं तर त्याच्या घरची येऊन त्याला धरतील. माझ्या बापाला ही युक्ती काय सांगितली संपवायला? अन्न पचवणारा जठराग्नीस काहीच आहार न दिल्यामुळे त्याच्या प्रदीप्त होण्याने नाहीसा होणारा जो प्राण. लाकडं टाकली तर चूल पेटलेली राहती. आपल्या पोटात लाकडं टाकली ना तर ही चूल पेटलेली राहती, ही नाही तर ही विजून जाते आपोआप. शेवटी 3 दिवस उपोषण कुंड याच्यात सांगितलं चांगदेव 65 नाही 18 अभंगाच्या सनदमध्ये सांगितलं. आणि नामस्मरण, मग भाता हापकत असं होणार. तेव्हा एकांतात जायचं नाही तर लगेच व्हेंटिलेटरमध्ये घेऊन जातील आणि 2-4 दिवस पुढे ढकलतील, है की नाही. तो प्राण ज्या आहार सेवन करण्याने जीव धरील राहील, प्राण रक्षण होईल इतक्याच बेताने थोडेसे अन्न सेवन करतो. का? प्राण बंद नाही झाला पाहिजे ना, आपण मेलो नाही पाहिजे म्हणून तो जगतो, थोडंसं काहीतरी खातो. का? का का त्याची देहावर आसक्ती म्हणून ना, है की नाही. देह जगला पाहिजे म्हणून ना, देहावर आसक्ती म्हणून ना. मग का? हां तो जगतोय कशासाठी? आत्मज्ञान होण्यासाठी. आणि आपण जगतोय कशासाठी? संसार टिचित होण्यासाठी. एवढाच फरक आहे की नाही आपला? हां काही बोलण्यासारखं राहिलेलं काही राहिलेलंच नाही आता. सगळ्या हातातून खेच सुटलेली आहे. फाईल पूर्ण क्लिअर झालेली आहे. त्याचं जगणं आपले जाधव साहेब नेहमी कीर्तनात विचारायचे सुरुवातीला. जगायचं कशासाठी? खाण्यासाठी जगायचं का जगण्यासाठी खायचं? मरायचं डायरेक्ट. आता फार वैतागले आता फार. खाण्यासाठी जगायचं का जगण्यासाठी खायचं? सांगा येलकर. खाण्यासाठी जगायचं का जगण्यासाठी खायचं? जगण्यासाठी खायचं. आणि एखादा म्हणतो खाण्यासाठी जगायचं. मग बाबा त्यांना म्हणायचे तुमच्या गावात खाऊन खाऊन कोण जगलाय तो सांगा बरं. मग लोक म्हणायचे नाही नाही मग जगण्यासाठी खायचं. मग जगायचं कशालासाठी? ईश्वर प्राप्ती व्हावी म्हणून. हेच आपलं उद्दिष्ट आहे. याच्या पलीकडे आपलं दुसरं कोणतंच उद्दिष्ट नाही. ईश्वर प्राप्ती व्हायचं म्हणून जगायचं. आणि ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबाराय स्वतः का गेले लवकर? त्यांनी ईश्वर प्राप्त केला. आता अजून आपली जायची इच्छा आहे का गोरडे बाबा? विचार करून सांगतो म्हणतात. अजून बाकीची कामं आहेत ना. नेलं तर जाऊ म्हणतात. नेलं तर जाऊ, बळ नाही ना जायचं आपण मागं लागून. अन्न पचवणाऱ्या जठराग्नीस काहीच आहार न दिल्याने त्याचा प्रदीप्त होण्याने नाहीसा होणारा असा तो प्राण, तो ज्या आहार सेवन करण्याने जीव धरून राहील, प्राण रक्षण होईल इतक्याच बेताने थोडेसे अन्न सेवन करतो.
किती खातो तो? मामूली. प्राण चालला पाहिजे म्हणून. प्राण किती चालू शकतो? किती आहार टाकलं प्राण चालतो? एका महात्म्याने सांगितलं होतं 40 तोळे अन्न खाल्लं का प्राण चालतो. दिवसाला किती तोळे अन्न खायचं? किती तोळे? 40 तोळे. हे कसं तोळा आहे एक? आणि परपुरुष केली असता कुलस्त्री. पानसं बदललं का? यत कावना मनस. आणि परपुरुष केली असता कुलस्त्री जशी त्याला वश न होता आपले शरीर त्याचे स्वाधीन करीत नाही, तसे तो साधक निद्रेला किंवा आळसाला वश होऊन आपले आसन ढळू देत नाही. वाचावं साहेब, कसं काय आलं बघा बरं यांना. म्हणजे तो मनुष्य निद्रेला जवळ करीत नाही असं त्यांना सांगायचं. बघा, म्हणजे त्याला काय सांगितलं? आळस येईल एवढा आहार खात नाही, आहे का नाही. या निमित्ताने नारायण महाराज जालवणकरांच्या चरित्रामध्ये विषय आलेला आहे की त्यांचा एक साधक होता भक्त, तर त्याने एक मुळी खायला दिली आणि 6 महिने त्याला भूकच लागली. बरोबर. साधना करताना कंदमुळं वगैरे ते खातात अशा पद्धतीने. आता आपण पण राशन वाचवण्यासाठी घेऊ अशी एक मुळी बाबा देत असेल तर 6 महिने राशन नाही, बाजार भरायची गरज नाही, सगळे पैसे बॅलन्स राहतील. मुळी दिली तर चांगली लांबलं तर त्याला काय म्हणतात साहेब. यांची बघा, हे तर खूप झाले. यांचं काम आटोपलं म्हणले, यांना एक मुळी आणून दिली म्हणजे बरं. स्वयंपाक करायला नको, त्यात उन्हाळ्यात घामाघूम नको. उन्हाळ्यात मीठ कधी जेवणात कमी नसतं. उन्हाळ्यात जेवणात मीठ कधी कमी नसतं का? ते बरोबर कव्हर होत असतं. तुम्ही पहा जरा आचारी कसे असतात उन्हाळ्यात. मीठ एक्स्ट्रा कमी वरून घ्यावंच लागत नाही, सगळं बरोबर बनून आलेलं असतं. श्रेष्ठांना दंडवत करण्याचा प्रसंग आला असता त्यावेळी काय त्याचे अंग भूमीला लागते, त्याखेरीज अविचाराने हवे तेव्हा भूमीवर अंग टाकून लोळत पडत नाही. त्याला सारख्या झोपा नाहीत, आळस नाही. जर तो झोपल कधी, अंग शरीरावर कधी टाकेल, दंडवत करील, तेव्हा श्रेष्ठांना शरीर निर्वाहापुरता जो हातापायांची हालचाल वा उपयोग करतो, फार काय सांगावे, ज्याने अंतकरण व बाह्य शरीर इंद्रिये आपल्या स्वाधीन ठेवलेली आहेत. आणि अर्जुना, जो आपल्या वृत्तीला मनाचा उंबरा देखील पाहू देत नाही, संकल्प विकल्प उरू देत नाही, अशी स्थिती झाली की नाही आपल्याला. संकल्प विकल्प राहिलेत का आपल्याला? मग अंतःकरण बोधले, संकल्पा नाही. आपल्या अंतःकरणाला काय झाला? बोध. मग संकल्प संपले, त्याच्याबरोबर विरुद्ध असणारे विकल्प जळून राग झाली. अर्जुना, तो आपल्या वृत्तीला मनाचा उंबरा देखील पाहू देत नाही. मन लय नादाने ते इकडे इकडे भरकट होतं. त्या मनाला गोडी गुलाबीने बॅकमध्ये आणलं का, मागे आलं का त्याला कळतं ते सुकवलेले सुखाला, आणि सुख कुठे? आत्म्याजवळ, आणि ते बाहेर हुडकते. म्हणून त्याला बॅकमध्ये आणलं का इकडं सुख भेटलं ते पोचतं. पोराला घरात व्यवस्थित खायला भेटलं का ते बाहेर डोकवत नाही. संकल्प विकल्प उरू देत नाही. अशा स्थितीत बोलणे वगैरे वाणीच्या उपलक्षणाचे कर्मेंद्रियाचा व्यापारास वाव कोठून मिळणार? एकादशीच्या दिवशी बोलायला ताकदच नसते. जास्त भांडणं तर आज एकादशी म्हणतो का बोलायचं नाही, गाडीत पेट्रोल कमी आहे. त्याप्रमाणे त्याचे मग सगळे विषय, द्वेष, कामना, आसक्ती, सगळे विषय स्टॉप. जेवढं पेट्रोल आहे तेवढंच फिरतो तो, त्याच्यापेक्षा जास्त फिरत नाही. किती क्रमांकाच्या ओळीला थांबतोय आपण? 1030 ओळीला थांबतोय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 1
1030ला थांबतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हाला संत वृंदांच्या चरणावर सेवा पूर्ण करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्व तोषोनी मजल्यावे बसावे दाणे देखणांची व्यंकटी सांडो दरा सत्कर्मी अतिवारो उता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वरम सुदेवाहो जो देवांची गणोत्या हो प्राणी जात वर्ष सगळा मंडळी ईश्वर निष्ठांची मांदिरणी अनवर्त मंडळी भेट दुरा होता चला कल्पतरुचे आरोह चेतना चिंतामणीचे गाव बोलते जरानव पियुषांचे चंद्रमेचे लांछन मार्कंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु भावना सर्व सुखी पूर्ण होई त्रिलोकी कलियुगादी पुरुषी आठवीत आणि ग्रंथोर जीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवारेजी एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो आ होई जगान पसारो येणे वरे ज्ञान देवो स्त्रिया जात येणे वरे ज्ञान देवो स्त्रिया जात येणे वरे ज्ञान देवो स्त्रिया जात. शांती शांती.